डॉक्टर योगिनी दिनेश बागुल आणि मी डॉक्टर दिनेश भगवान बागुल. आज आपण आपल्या हॉस्पिटलमधील 2 प्रमुख सुविधांविषयी जाणून घेऊयात, जसे की नैसर्गिक प्रसूती आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपी. आजकाल बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया ज्याला म्हणतात म्हणजे लेझरद्वारे शस्त्रक्रिया, अशा शस्त्रक्रिया स्त्रियांमध्ये प्रामुख्याने गर्भपिशवी काढणे, गर्भपिशवीच्या गाठी काढणे किंवा हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भपिशवी मध्ये दुर्बीण टाकून त्याची तपासणी करणे किंवा त्यात असलेल्या छोट्या मोठ्या गाठी पॉलिप्स ह्या इत्यादी काढणे. तसेच जर वंध्यत्व असेल म्हणजे मुलबाळ होत नसेल आणि अशा स्त्रियांकरता सुद्धा दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया फार उपयोगाच्या ठरतात. जसे ट्युबल फॅक्टर म्हणजे गर्भनलिकेचा जर काही त्रास असेल किंवा ब्लॉक असतील तरी आपण दुर्बिणीद्वारे ते ब्लॉक काढू शकतो. तसेच काही सिस्ट असतात, ओव्हरियन सिस्ट किंवा पीसीओडी जे आजकाल खूप वाढलेले आहे, अशा आजारांवर सुद्धा दुर्बिणीद्वारे किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे आपण उपचार करू शकतो. तर ही सुविधा आपल्या बागुल नर्सिंग होम येथे उपलब्ध झालेली आहे. तर बागुल नर्सिंग होममध्ये आम्ही एक अद्ययावत अशी लेबर रूम आपण इथे तयार केलेली आहे, ज्यामध्ये पेशंटला फ्रेंडली असं सगळं वातावरण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण नैसर्गिक प्रसूतीच्या वेळी पेशंटचं मनस्वास्थ्य आणि तिची इच्छाशक्ती टिकून राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीने जेव्हा पेशंट प्रसूतीसाठी दाखल होते तेव्हा आपण तिच्यासोबत तिला एक बर्थ कंपॅनियन अर्थात तिच्या चॉईसने तिची आई किंवा बहीण किंवा त्यांच्या घरातील एक ज्येष्ठ स्त्री, तसेच जर पतीची इच्छा असेल तर पती देखील पेशंटला बर्थ कंपॅनियन म्हणून अकंपनी करू शकतो, अशी सुविधा ठेवली आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसूतीवर भर देण्यासाठी पेशंटचे वेदना हरण, तिच्या ज्या प्रसूती वेदना तिला सुलभ सुसह्य व्हाव्यात त्या दृष्टीनेही आपण तिचं काळजी घेत आहोत. आणि त्यासाठी तिच्या बरोबर पूर्ण प्रसूती दरम्यान एक प्रशिक्षित नर्स, एक बर्थ असिस्टंट किंवा बर्थ अटेंडंट हे देखील राहणार आणि त्यासोबतच आम्ही डॉक्टर म्हणून तिला पूर्ण मार्गदर्शन करू आणि नवजात बाळाला बघण्यासाठी देखील नवजात शिशु तज्ञ आपल्याकडे उपलब्ध राहतात.